नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सॉरी, जरा जागा बदलल्यामुळे असं झालंय. इथं उभं राहता नाही येत, बट मी उभी राहणार आहे कारण की मागे पसारा पडलेला आहे. जसं की तुम्ही बघितलं असाल की आमचं नवरात्रीची साफसफाई चालू आहे, त्याच्यामुळे सगळी गडबड आहे. आणि मी सकाळी लवकर उठून सगळी साफसफाई केली आहे, बेडरूम हॉल वगैरे ते सगळं साफ केलंय. आणि मग आता मी चालली आहे कॉलेजला, कारण की जेव्हा आमचं लास्ट व्लॉग होता ना, तेव्हा आम्ही गेलो होतो कॉलेजला, पण तिथं कामच झालं नाही. सो मग मी विचार केला की आज जावं. आणि सगळ्याजणी येणार आहेत, आता 11 वाजलेत, सगळेजणी येतील आणि मग आम्ही एकत्रपणे जाऊ. सो काय होणार आहे मला नाही माहिती. Few minutes later. सो आपण यार हे कधी संपणार आहे काय माहिती भाई. मला याच्यामुळे व्हॉइस ओव्हर पण देता येत नाही. लाईक लिटरली सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते चालूच आहे. काय करावं माणसाने. आपण काय बोलत होतो आता, मागच्या टाइमला जो व्लॉग होता त्याच म्हणजे गगनगिरी गुफेतला, तेव्हा मी गेलेली तर मला खूप लोकांनी ओळखलं. बट मी ह्यावेळेस आपला ओजी 30 रुपयाचा स्कार्फ लावून जाणार आहे, कारण की कोणी मला ओळखायला नको पाहिजे. भाई मला सर लाज वाटते ना, मला सेट कोणी मला ओळखलं नाही पाहिजे मी. सो त्यामुळे आपण आपला स्कार्फ लावून जाणार आहोत, जेणेकरून कोणी आपल्याला ओळखायला नको. आता सगळ्याजणी जमलेले आहेत. अरे यार ते इकडे या ना, टिंब इकडे मागून माणसं ठेवू दे की. थांबा आले का. आम्ही इथं आलोय, बट थोड्या वेळानंतर काम होणार आहे. आता थोड्या वेळ इथं येऊन थांबावं लागणारच आहे. काही पण करा, कॉलेजचं काम ते कॉलेजचं काम, कॉलेजचे लोक ते कॉलेजचे लोक. बेरोजगारी तुला संदेश सर माहित आहेत का. नाही, आम्ही 3 वर्ष ह्या कॉलेजला काढले तर मला सरचे नावच नाही माहिती. लाज वाटली पाहिजे आम्हाला. एक कॉलेजला आले आणि काहीच घेऊन आले. मी तर काहीच नाही आली, मी क्लिअर सांगतो. मी पेन आणले, मी छत्री आणली, मी पेन हातावर लिहिणारे हातावर आणले. आता आणलं ना TC साठी ते चाललंय सगळं गडबड. तिकीट कलेक्टर TC, आम्ही TC या लोकांना TC म्हणजे माहिती, ट्रान्सफर सर्टिफिकेट. तिकीट काउंटर हिला नंतर कळलंय, हिला पण माहिती नव्हतं. मला माहित होतं कॉलेजमध्ये TC नाही, लायब्ररी आहे लोक यार. आम्ही सगळं ते प्रोसेस करू, कारण की त्याच्यासाठी 15 घंटे लागणार आहेत. आम्ही लायब्ररीत आलो आणि हे काय चाललंय माहिती का. थांबा मी तुम्हाला दाखवते. आपलं सगळं चालू आहे TC साठी. आणि तू काय लिहितेस सुप्पा, काय लिहितेस. तिथे कोणतरी सानिका आहे, ती बोलते फॉलो करो, ती बोलते हागली भाई. काय कहा से आते. मी तर चुकून पण इथं लिहिणार नाही की मला फॉलो करा. आम्हाला नाही केलं तरी चालेल, नको असं एक मागितल्यासारखे फॉलोवर नको आहेत आपल्याला. हे बघा, तिला सांगितलं होतं जाऊ दे, माफ केलं तुला. इतकी लेट आली आहे ना ही, इतकी लेट. आत्ता येते, आता सगळं काम झालं आमचं तेव्हा आली. सकाळी काम करून माफ केलं हिला आम्ही. ठीक आहे. तुझ्यासारखी मैत्रीण सगळ्यांना भेटू. गाईज, हिचा बर्थडे 1 महिन्या आधी होता, गणपतीच्या दिवशी, हिच्या मम्मीच्या बर्थडेच्या दिवशी. पण आम्ही कोणीच म्हणजे कोणाला माहितीच नव्हतं काय करणार. आम्ही पण विसरलो आम्ही. सॉरी, बिलेटेड हॅपी बर्थडे 1 महिन्यानंतर. दिसतायत का. आता लिहिते कशाने. A few moments later. आमचं सगळं झालेलं आहे तिकडचं फिरून वगैरे. फिरून नाही यार, दरवेळेस आम्ही नाही फिरत, आम्ही अभ्यास पण करतो. अभ्यास केलेला नाही, लिहिताना कळत पण नव्हतं काय लिहिते का. बस तरी आमचं झालंय कॉलेजचं वगैरे काम. आता आम्ही चाललोय तिकडे. तिने आमच्यासाठी काहीतरी आणलंय, सो आम्हाला बघावं लागेल ते तिने काय आणलंय ते.
आम्ही बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. मिसळ सांबर नाही तर पावभाजी असं काहीतरी. ए भाई हिने अचानक मिल बदललाय आता. अरे तिकडे जायचं ना मग. कुठे जायचं? फक्त दुसरा मेन्यू बघा. बर्गर ते मागवा. बर्गर मिसळपाव किंवा अरे पण असं पूर्ण हे बघा मग दीपकला हे सगळं भेटू शकतो. दीपकला जाऊ म्हणजे तिच्यात तुम्हाला जे आवडेल ते तिकडनं घ्या. हा मिसळपाव नाही पावभाजी खाणार. जाम डिस्कशन चालू आहे. पावभाजी एवढं खाणार. दहीले चला नारळाने आम्ही आलोय इथं ज्वेलर्सच्या इथे आणि सोनाली हिच्यासाठी ब्रेसलेट घेणार आहे. चांदीचे इकडे या ना मग. हिच्यासाठी ब्रेसलेट घेणार आहे. फुल हवेमध्ये उडते ती. आणि ह्या लोकांना बर्थडे लक्षात नाही. आता कोणी टाकलं तर कळेल ना. हार्टली सॉरी. हा ना सॉरी यार सॉरी. माझ्या मम्मीचा पण बर्थडे होता. गणपती बाप्पाचा पण बर्थडे होता आणि हिचा पण बर्थडे होता 27 सप्टेंबर राईट. ऑगस्ट इथे माती खाणारे लोक घेतले इथे माती 15 सप्टेंबर आहे. माझा बर्थडे सोड मम्मीचा बर्थडे. सॉरी यार सॉरी. मला थोडासा शॉर्ट टाइम मेमरी लॉस आहे. जाऊ द्या. आता पुढे आम्हाला जायचं आहे खायला तर आम्ही तिथून खाऊ आणि घरी जाऊ कारण की तिची ट्रेन सुद्धा आहे. आम्ही आलोय जस्ट आणि आम्ही जेव्हा डिस्कशन करत होतो ना तेव्हा ते बाजूला बस उभे राहून ऐकत होते आणि आमचं डिस्कशन चालू आहे तेवढ्यात ते बोललेत की असं पाहिजे. म्हणजे बाई आम्ही शॉकमध्ये आम्हाला इथं कन्फ्युज होत होतो आणि त्यांना कळून पण गेलं. काय बाई स्मॉल बिझनेस कोणाला पाहिजे असेल तर DM करा. हा ना खाऊन पिऊन झालं. आता आम्ही चाललोय घरी. म्हणजे ते लोक तर गेले मी चालली आता घरी. आणि हे बघा ओरिजिनल रिझल्टसाठी मी काहीच नाही आणलं. मी लिटरली हातात घेऊन आले. काय सांगणार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करून जा.